विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, तू ध्यानी जरा ठेव, तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव, चल भेटू विठ्ठल रखुमाईला, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, चंद्रभागा नदी तीरावर, विठ्ठल विठ्ठल, मंदिर विठ्ठलाचे सुंदर, विठ्ठल विठ्ठल, देव आहे उभा विटेवर, विठ्ठल विठ्ठल, ठेवणी दोन्ही कर्कटेवर, विठ्ठल ते विठ्ठल, पाहू त्यांचे रूप, ते पाहू त्यांचे रूप, लावू बूद आणि धूप, करू वंदन प्रभूच्या मूर्तीला, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज. आषाढी एकादशी निमित्त आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुर्डीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आषाढी वारीबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. आषाढी वारीचा इतिहास, त्याचे महत्त्व, जनमानसावर आषाढी वारीचा असणारा पगडा, संत साहित्य, काही अभंग आणि त्यांचे निरूपण, तर वारकऱ्यांशी किंवा वारकरी सेवाभावी व्यक्तींशी थेट संवाद देखील साधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमाला. देवाच्या दारी कुणाना बंदी, विठ्ठल विठ्ठल, दुःखी पीडित होती आनंदी, विठ्ठल विठ्ठल, दुर्जन होती भक्तीचे छंदी, विठ्ठल विठ्ठल, आली चालून छान ही संधी, विठ्ठल विठ्ठल, तू दे हातात हात, तू दे हातात हात, उद्या चल ग धरू वाट, पाहू डोळे भरून जग जेठीला, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, वाली गरिबांचा पंढरपुरात, विठ्ठल विठ्ठल, दर्शन घेऊ जोडून हात, विठ्ठल विठ्ठल, तोच देईल संकटी साथ, विठ्ठल विठ्ठल, नांदू संसारी दोघे सुखात, विठ्ठल तुला विठ्ठल, सांगतो त्रिवार, तुला सांगतो त्रिवार, नको देऊ तू नकार, आज दत्तात्रयाच्या वाणीला, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. श्रोते हो, आज आहे 7 जुलै 2024, आषाढी वारीचा 10वा दिवस. काल श्री संत ज्ञानेश्वर यांच्या पादुकांचे नीरास्नान झाले, तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम बारामती येथे होता. अतिशय उत्साही भक्तिपूर्ण वातावरणात माऊलींच्या आणि महाराजांच्या पालखीचे स्वागत आणि मुक्काम झाला. एक एक दिवस सरतो आहे आणि विठ्ठल भेटीचा दिवस जवळ येत आहे. नाम घ्यावे विठ्ठल, पांडुरंग 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 असे म्हणत आपले सर्वच वारकरी विठ्ठलाचे नाव घेत पंढरीकडे मार्गस्थ होत आहेत. वाटेत कितीही अडचणी आल्या, कितीही त्रास झाला, तरी या कशाचीही पर्वा न करता वारकरी मार्गस्थ होत आहेत. आपल्या अशा या जिद्दी वारकऱ्यांकरिता विठ्ठलाला भेटण्याची ओढ अनिवार्य झाली आहे. अशा विठ्ठलाला भेटण्याकरिता हट्टी झालेल्या वारकऱ्यांकरिता ऐकूयात पुढील गीत, नाम घ्यावे विठ्ठल. तत्क्षेत्रं पांडुरंगाख्यं विठ्ठल दर्शनार्थं
तं विठ्ठल विठ्ठल तद्दैवतं विठ्ठलाख्यं विठ्ठल विठ्ठल जगत्कारणं व्ययं विठ्ठल 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 जपमाळ ही माझी तुटते रे श्वासांची जपमाळ ही माझी तुटते रे श्वासांची आस लागली तुझी गोडी तुझ्या रे नामाची राम नामे जीव उधळला गुलाल राम नामे जीव उधळला गुलाल उधळला गुलाल नाम घ्याव विठ्ठल 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 पांडुरंग 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 देह गाभारा सुना तुझ्या विन झाला मी पणाचा सारा आता बाजार सरला देह गाभारा सुना तुझ्या विन झाला मी पणाचा सारा आता बाजार सरला दिसतो आषाढात सावळा विठ्ठल दिसतो आषाढात सावळा विठ्ठल आसवांच्या धारेमध्ये दिसतो विठ्ठल नाम घ्याव 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 विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठला माय बापा दुःख सार डोक्यावरती भक्तांचे तुझ्या झाली युगे 28 विटेवारी उभा अमृतास वाटे तुझ्या नामाचा रहेवा देह माझा संग तुझ्या एक रूप भावा वाजुनी मृदंग सांगे नाम घ्याव विठ्ठल वाजुनी मृदंग सांगे नाम घ्याव विठ्ठल 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 नाम
संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे कालच सातारा जिल्ह्यात आगमन झाले. माऊलींच्या चांदीच्या पादुकांना दुपारी नीरा नदीच्या दत्त घाटावर पालखी सोहळा प्रमुखांनी नीरास्नान घातले. यावेळी वारकरी आणि भाविकांनी माऊलींचा जयघोष केला. कालच्याच भागामध्ये आपण लोणंद या गावाचे आध्यात्मिक महत्त्व ऐकले होते आणि पालखी लोणंदमध्ये दीर्घ विसावा का करते याचे कारण देखील जाणले होते. संत सानिध्यात भक्तांना जेथे आनंद मिळतो आणि हा आनंद वाऱ्याच्या वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत जातो तो लोणंदमध्येच. कारण लोणंद या शब्दातील लो म्हणजे देणे आणि आनंद म्हणजे संत सानिध्यात मिळणारा परमानंद. म्हणूनच श्री क्षेत्र लोणंदची महती अभंगातून देखील सांगण्यात आलेली आहे. लोणंद हे स्थान तीर्थसमान, भक्तीचे लाभे दिव्य फळ पावन. संत सानिध्याने मन उत्साहेल, भक्तीचा महिमा कीर्तनी नाचेल. परमानंद लाभे येथ असे श्री क्षेत्र लोणंद, वेगाने पसरत जाईल मग हा आत्मानंद. परमानंद लाभे येथ असे श्री क्षेत्र लोणंद, वेगाने पसरत जाईल मग हा आत्मानंद. मग भक्तास हा आत्मानंद केव्हा मिळतो? तर जेव्हा भक्तास विठ्ठलाचे सानिध्य आपल्यासह आहे अशी सुप्त जाणीव होते तेव्हा हा आत्मानंद किंवा परमानंद लाभतो असे म्हणता येईल. पण विठ्ठलाचे आपल्या जवळील असणारे अस्तित्व जर अनुभवायचे असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. या नामस्मरणाचा ध्यास आपल्या अनेक संतांना लागला होता आणि म्हणून त्यांना विठ्ठलाच्या अस्तित्वाची अनुभूती झाली. अगदी माऊली संत ज्ञानेश्वरांचा विचार केला तर जीवनाच्या फक्त 20 वर्षांमध्ये विठ्ठलाची अनुभूती येणे हे नवलच. पण मग या छोट्या ज्ञानाचे संत ज्ञानेश्वरांमध्ये जे परिवर्तन झाले ते केवळ आणि केवळ नामस्मरणामुळेच. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. सदैव विठ्ठलाचा नामजप, ध्यानी मनी पांडुरंगाची भक्ती करता करता ती आपण का करतो आहोत? खरेच तो आहे का? कसा भेटेल का? ही उत्सुकता त्र्यंबकेश्वर मध्ये राहणाऱ्या छोट्याशा ज्ञानाला लागली आणि मग ज्ञानाचा शोध सुरू झाला. या शोधाचा सहज सुलभ मार्ग होता भक्ती मार्ग. पांडुरंगाचे म्हणजेच आपल्या आराध्याचे नाम संकीर्तन. त्याच्या परिणामाने पैल तीरावर काऊ शकून घेऊन येऊ लागला. पंढरी राव येईल का, मला भेटेल का अशी आस लागून राहिली. असा शकून येणे ही ज्ञानाच्या आयुष्यातील होती पहिली अनुभूती. म्हणून तर संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगामध्ये म्हणतात, पैल तोगे काऊ कोकत आहे, शगुन गे माये सांगत आहे. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढविन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा कै येती. दहीभाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी. दुधे भरुनी वाटी लावीन तुझे वोठी, सत्य सांगे गोठी विठो येईल काई. आंबया डहाळी फळे चुंबी रसाळी, आजी चेरे काळी शकून सांगे. ज्ञानदेव म्हणे जाणीजे येस खुणे, भेटती पंढरी राणे शकून सांगे. पूर्वापार असे म्हटले जाते की घरात कोणी पाहुणे येणार असतील तर घरापाशी कावळा येऊन ओरडतो आणि पाहुण्यांच्या येण्याची खबरबात यजमानांना देतो. म्हणूनच संत ज्ञानेश्वर त्यांच्या या अभंगामध्ये अतिशय कासावीस होऊन कावळ्यास विचारतात की माझ्या घरावर बसलेल्या आणि काक निनाद करणाऱ्या काका म्हणजेच कावळ्या, मी तुझे पाय सोन्याने मढवीन, पण मला शुभ शकून असणारी बातमी दे. मला सांग माझे पाहुणे विठुराया मला भेटण्याकरिता कधी येणार आहेत? त्यांच्या आगमनाच्या बातमीची मी गेले अनेक दिवस प्रतीक्षा करीत आहे. हे कावळ्या, मी तुला तुझ्या आवडीची दही भाताची उंडी देईल, पण माझ्या विठुरायाच्या आगमनाची गोड बातमी तू मला दे. आणखी पुढे माऊली म्हणतात, मी तुला गोड दुधाची वाटी देईल
किंवा आंब्याच्या डहाळीला लागलेले आम्रफळ देखील देईल, पण माझ्या विठ्ठलाच्या येण्याची बातमी तू मला लवकरात लवकर सांग. मला लवकरात लवकर सांग की मी माझ्या पंढरीच्या राजाला कधी भेटू शकेल. एवढी काकुळता जर भक्ताच्या ठाई असेल तर विठ्ठल का बरं साक्षात भेटण्यास येणार नाहीत. या निमित्ताने ऐकूयात ज्ञानेश्वरीमधील हा अभंग, पैल तोगे काऊ कोकत आहे. इतक्या काकुळतेने अर्चना केल्यानंतर विठ्ठल नक्कीच भेटण्यास येणार आणि मग अवचिता परिमळू येणे ही गंधानुभूती. विठ्ठलाचा परिमळ जाणवू लागला. परिमळ म्हणजे पवित्र सुगंध, जसे की कस्तुरी, अष्टगंध, चंदनगंध असा सुगंध. दारी तो आला आहे असे भास होऊ लागले आणि हे सर्व सुगंध विठ्ठलाच्या अस्तित्वाचे द्योतक आहेत. अवचिता परिमळू जुळुकला अळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये. ज्ञानेश्वर म्हणतात, अचानक हा मंदसा सुगंध परिमळ कोठून दरवळला आहे. मला वाटते साक्षात गोपाळ कृष्णच माझ्या भेटीला येतो आहे. चांचरती चांचरती बाहेरी निघाले, ठकची मी ठेले काय करू. थोडे अडखळतच
चाचरतच कोणीतरी आले आहे ते पाहावे म्हणून मी बाहेर जायला निघतात आश्चर्याने काय करावे हे मला सुचतच नाही. आता माझे मन स्तब्ध झालेले आहे. पुढे माऊली म्हणतात, तो सावळा सुंदरू कासे पितांबरू लावण्य मनोहरू देखी येला. म्हणजे बाहेर पाहता काय आश्चर्य, अतिशय लावण्यपूर्ण देखणा मनोहर असा सावळा रूपवान सुंदर पितांबरधारी श्रीकृष्ण तेथे उभा होता. बोधुनी ठेले मन तव झाले आन सोकोनी घेतले प्राण माझे गे माये. तो तेथे आहे हे जाणून माझे भान आता हरपले आहे. माझे प्राण माझ्या देहातून शोषून घेतले जात आहेत जणू. बाप रखुमा देवी वरू विठ्ठल सुखाचा तेणे काया मने वाचा वेधियले. रुक्मिणीचा पती जो विठ्ठल रूपी श्रीकृष्ण हा सुखाचा सागरच आहे. त्याने माझी काया मन आणि वाचा पूर्णपणे वेधिली आहे म्हणजे मला संपूर्णतः आकर्षित केले आहे. तर ऐकूयात हा पुढील अभंग अवचिता परिमळ.
लता परिमळ झुळकला आळूमाळू. सुगंधाचा अनुभव आला आणि विठ्ठल आसपास असण्याचा अनुभव आला. विठ्ठलाने माझे मन पूर्ण व्यापून टाकले आणि मग घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे ऋणझुणा, भवताराकू हा कान्हा, वेगी भेटावा की, अशी भेटीची तीव्र आस लागली. म्हणजे त्या श्रीकृष्ण परमात्म्याला लवकरात लवकर भेटावे असे छोट्याशा ज्ञानाला वाटते आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्या वाचून हे सुंदर चंद्र, चांदणे, सोनचाफ्याची फुले किंवा अगदी चंदनाची उटी या कशाही मध्ये मन लागत नाही किंवा शांतता मिळत नाही. तर एकट्या देवकी नंदन श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय मला काहीही आवडत नाही असे छोटासा ज्ञाना येथे म्हणतो. त्या निमित्ताने ऐकूयात आपला पुढील अभंग घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे ऋणझुणा. घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे ऋणझुणा. घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे ऋणझुणा. भवतारकू हा कान्हा, वेगी भेटवा का. चांदू चांदणी चापे चंदनी, देवकी नंदनी वीर ना
न दिसे वा फुले दर्पणी पाहता रूप न दिसे वा फुले बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले दर्पणी पाहता रूप न दिसे वा फुले बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले घनु वाजे खुण खुणा वारा वाहेरून जुना भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का चांदू गो चांदणी चापे वो चंदनी देवकी नंदनी वीर नावडे वो घनु वाजे खुण खुणा वारा वाहेरून जुना विठ्ठलाप्रती इतके असणारे प्रेम पाहून विठ्ठल देखील अखेर भेटीस आलाच आणि अखेर तो सोनियाचा दिनू उगवला, ज्ञाना पावन झाला, त्यांना दृष्टांत झाला. ऐकूया आपला पुढील अभंग आजी सोनियाचा दिनू. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू दृढ विटे मनामुळे दृढ विटे मनामुळे विराजित वनमाळी विराजित वनमाळी हरी
सोनियाचा दिनू उगवला, ज्ञाना पावन झाला, त्यांना दृष्टांत झाला, विश्वाचे आर्त मनामध्ये प्रकाशले. उत्सुकतेकडून सुरू झालेला ज्ञानाचा प्रवास अनुभूतीपर्यंत येऊन पोहोचला. योगिया दुर्लभतो म्या देखिला साजणी, पाहता पाहता मना न पुरेची धणी. महायोगी जनांना योग हटयोग करून जे प्राप्त होत नाही ते भक्तियोगाने साध्य केले. भक्तियोगाची महती या ज्ञानदेवांनी सांगितली. नामस्मरणाचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचवले आणि पंढरीच्या वारीची कीर्ती दिगंत केली. ऐकूयात आपल्या पुढील अभंगात विश्वाचे आर्त मनामध्ये प्रकाशले. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. आवडीचे वालभ माझिनी कोताटले. आवडीचे वालभ माझिनी कोताटले. नवल देखिले नभाकार गे माये, गे माये. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला. बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला. हृदयी नडावला ब्रह्माकारे, ब्रह्माकारे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. अवघेचे झाले देह ब्रह्म. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. कविता ठरवून लिहिली जात नाही, तर ती स्फुरते. बरेचदा ती कवीच्या त्या त्या वेळच्या अनुभवांशी निगडीत असते. ज्ञानोबा रायांचा जीवन प्रवास अवघ्या 20 ते 21 वर्षांचा. 1275 साली जन्म, 15व्या वर्षी म्हणजे 1290 साली ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिकासारखा महान ग्रंथलेखन आणि 1296 साली म्हणजे अवघ्या 21व्या वर्षी संजीवन समाधी. एवढ्या वयात तर आपल्याला पुरेशी समज देखील आली नसते. त्यांनी लिहायला जेव्हा सुरुवात केली त्या काळामध्ये तुम्ही आम्ही प्रेमकविता लिहायला सुरुवात करतो. त्या अवघ्या 15व्या वर्षी ज्ञानाने लिहिले काय, तर भावार्थ दीपिका. त्यानंतर अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अनेक अभंग, विराण्या, हरिपाठ. त्यांचे अभंग म्हणजे साऱ्या प्रेमकविताच, पण विठुरायावरच्या प्रेमाच्या. त्यांचे विठुरायावरचे प्रेम त्यांच्या प्रत्येक कवितेत अगदी ओतप्रेत भरून वाहते. त्यांच्या विराण्या त्यांच्या प्रेमाचे दर्शन घडवतात. अशा या संत ज्ञानेश्वरांना आमचे कोटी कोटी प्रणाम. या निमित्ताने ऐकूयात संत ज्ञानेश्वर रचित ज्ञानेश्वरीतील अभंग क्रमांक 1, ओम नमोजी आद्या.
माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम देखील लोणंद येथेच आहे. तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आजचा मुक्काम सणसर येथे असणार आहे. आज पालखी काटेवाडी मार्गे सणसर येथे मुक्कामास पोहोचणार आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सणसर हे गाव आहे. मागे सांगितल्याप्रमाणे पालखी ज्या गावात मुक्काम करते त्यांना विशिष्ट असे आध्यात्मिक महत्त्व आहे. त्याप्रमाणे सणसर गावात तुकाराम महाराजांच्या मुक्कामाचे प्रयोजन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. सणसर या शब्दाची शब्दफोड करता लक्षात येईल की सण अधिक सर. मग सण म्हणजे काय, तर संस्कृत मधील सन धातू संघर्षाचे म्हणजे याचा अर्थ संघर्ष किंवा वादविवाद करण्याची, थोडक्यात अज्ञानाची वृत्ती असे म्हणता येईल. त्याचे निस्सरण म्हणजे निर्गमन किंवा नाहीसे होणे. त्याचे निस्सरण जेथे होईल ते सणसर. म्हणजेच काय, तर अज्ञान वृत्तीचे निस्सरण होऊन ज्ञानात्मकतेचा प्रकाश जेथे भक्तांना लाभतो ते सणसर. म्हणून तुकाराम महाराजांच्या पालखीचा
सणसर गावामध्ये मुक्काम होतो. या निमित्ताने ऐकूयात आपले पुढील गीत भेटी लागी जीवा लागलीसे आस. भेटी लागी जीवा लागलीसे आस. भेटी लागी जीवा लागलीसे आस. भेटी लागी जीवा
श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आषाढी वारी या कार्यक्रमात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटू याच वेळी एका नवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज.